नमस्कार. आज मी बनवत आहे कमी तेलामध्ये तळलेली मेथी पुरी. ही खायला छान लागते आणि 8 दिवससुद्धा हिला बाहेर ठेवलं तरी काही होत नाही. टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आणि प्रवासातसुद्धा आपण हिला नेऊ शकतो. चहाबरोबरसुद्धा ही खायला छान लागते. मेथी मी निवडून घेतलेली आहे. कोवळे देठ जे आहे ते मी घेतलेले आहे. याला स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून आपल्याला चाळणीमध्ये निथळत ठेवायचं आहे आणि यानंतर हिला बारीक कट करून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये मी 4 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ही मेथी आता थोडीशी 2 ते 3 मिनिट रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅस मी बंद करते आहे. एका भांड्यात मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर, जिरा पावडर, 1 टेबलस्पून तीळ, पाव टेबलस्पून ओवा, हळद, पाव टेबलस्पून हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. मसाले तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण थंड केलेली जी मेथी आहे ती यामध्ये घालायची आहे आणि पिठाला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. तेल पिठाला प्रत्येक भागाला व्यवस्थित लागलं पाहिजे. आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून पिठाचा एक घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. पीठ आपल्याला सैलसर नको, अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता यावर 1 टेबलस्पून तेल घालून याला पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला आपल्याला 8 ते 10 मिनिट चांगलं मुरू द्यायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. पिठाला पुन्हा एकदा मी मळून घेतलेले आहे आणि याचे मी मोठे गोळे करून एक पोळी मी लाटून घेत आहे. तुम्ही छोटे गोळे करूनही पोळी लाटू शकता. मी याला पोळपाटाला थोडंसं कोरडं पीठ लावून मी ही पोळी बेलत आहे. तुम्ही तेल लावूनसुद्धा ही पोळी बेलू शकता. पोळी आपल्याला खूप पातळ किंवा खूप जाड नको पाहिजे आहे. पीठ घट्ट असल्यामुळे कडेने ती थोडीशी बरोबर प्लेन होत नाही आहे, पण काही हरकत नाही, ती तशीच होते. आता याला आपल्याला चाकूने किंवा काटे चमच्याने टोचे मारून घ्यायची आहेत, ज्यामुळे ती पुरी फुगत नाही आणि क्रिस्पी बनते आणि ती खायला फार छान लागते. आता एखादी कटरनी, वाटीनी किंवा ग्लासानी हव्या त्या आकारात आपल्याला पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत. पुरी आपली तयार आहे. बाकीच्याही पुऱ्या आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत. गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तवा चांगला गरम झाल्यावर आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि ह्या पुऱ्या आपल्याला मंद आचेवर शेकून घ्यायच्या आहेत. वरून यावर थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि हे आपल्याला ह्या आलटवून पलटवून छान क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला चांगला दाबून शेकायचे आहेत. दाबून शेकल्यामुळे आतमधला कच्चेपणा जो असतो तो निघून जातो आणि पुरी चांगली शेकल्या जाते. ही पुरी खायला खूप छान लागते, क्रिस्पी होते, मुलांनाही आवडते. चहाबरोबर पण छान लागते. हिला थोडेसे डाग येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पुऱ्या आपल्या तयार आहेत. आता ह्या आपण काढून घेत आहोत. बाकीच्याही पुऱ्या आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायच्या आहे. ह्या पुऱ्या खायला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.